हे मुंबईच्या ऐतिहासिक अशा आझाद मैदानावर पाटण तालुक्याचे पोलीस पाटील विविध मागण्यासाठी ते उपोषणा बसलेत। त्यांना महाराष्ट्रातील जिल्ह्यातून पाठिंबा मिळत आहे। असे हे शेंडेवाडीचे पोलीस पाटील संतोष पवार सर यांच्याशी आपण या उपोषणाबद्दल बातचीत करणार आहेत। पाटील मागण्यासंदर्भात मागच्या वर्षी आम्ही नोव्हेंबरमध्ये उपविभागीय अधिकारी पाटण इथे उपोषण केलं होतं। त्यावेळेला माननीय गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिल्यावर सकारात्मक विचार चालू आहे मानधनवाढीचा, त्याच्यावर आम्ही ते उपोषण थांबवलं होतं। पण त्यानंतर या नंतरच्या कालावधीत त्याच्यावर काहीच घटना घडल्या नाहीत किंवा त्याच्यावर विचार झाला नाही। त्यामुळं आज 21 फेब्रुवारीपासून आम्ही पुन्हा आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलो आहे। आमची प्रमुख मागणी ही मानधनवाढीची आहे। ग्रामीण भागात काम करत असताना पोलीस पाटलांना 6,500 रुपये मानधन हे त्याच्या चहा पाण्याला सुद्धा पुरत नाही आणि त्या मानधनामध्ये पोलीस पाटील काम करत असताना त्याला 6-6 महिने मानधन मिळत नाही आणि त्यानं मग त्याचा संसार त्याचा उपजीविका करण्याच्या सगळ्या समस्या निर्माण होतात आणि या सगळ्या समस्येवर एकच मार्ग आहे, पोलीस पाटीलचं मानधन वाढलं पाहिजे। ह्या मानधनवाढीसाठी पुन्हा आम्ही आजपासून आझाद मैदानाच्या बसलो आहे आणि आमच्या मागण्या ह्या रास्त आहेत आणि त्या शासनाने मान्य कराव्यात आणि याच येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये शासनानं त्याच्यावर तोडगा काढून आम्हाला मानधन वाढ द्यावी ही शासनाला विनंती करते। धन्यवाद। गेल्या 2 वर्षापासून विविध आंदोलनातून पोलीस पाटील राज्यभर आंदोलन करून विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत। वेळोवेळी शासनानं आम्हाला आश्वासनं सुद्धा दिलेली आहेत, पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत होत नाही। ती अंमलबजावणी व्हावी ह्या प्रमुख कारणास्तव आम्ही पुन्हा आजपासून पाटण तालुक्यातील पोलीस पाटील उपोषणासाठी बसलेलो आहोत। या उपोषणाला जालना, सातारा, बीड, हिंगोली, नंदुरबार अशा विविध जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी आजपासूनच प्रतिसाद दिला असून आज आम्ही सहसचिव गृह विभागाचे यांनी आज आम्हाला भेटीसाठी पाचारण केलं असता त्यांच्याबरोबर विविध गोष्टींवर सकारात्मक चर्चा झाली। मानधनवाढ असो तर मानधनवाढ लवकरात लवकर प्रस्तावित आहे, त्यासाठी शासनानं 20 तारखेलाच एक समिती गठीत सचिव दर्जाची समिती गठीत केल्याचं सहसचिवांनी सांगितलं। त्याचबरोबर नूतनीकरणाचा विषय होता, त्या नूतनीकरणाच्या विषयात सुद्धा सहसचिवांसोबत सविस्तर चर्चा झाली। काही गोष्टी त्यांच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचल्या नव्हत्या, त्या सुद्धा आम्ही चर्चेदरम्यान त्यांच्या कानावर घातल्या। त्यातही त्यांनी आम्हाला उद्या पुन्हा सविस्तर सगळ्या विषयावर चर्चा करून आपण त्यातून काही मार्ग काढू असं आश्वासन दिलेलं आहे।